हॅलो माय यूट्यूब फॅमिली. तर चला आजच्या मॉर्निंग रुटीनमध्ये तुमचं स्वागत आहे. कपडे भिजवायचे म्हणून तिथे बकेट भरायला लावली. आणि बघा रात्री सगळं आवरलेलं असतं किचन, मग सकाळी पटपट उरकून जातं. आता ही रात्री घासलेली भांडी आहेत, आता मी ही लावून घेते. लावून झाली माझी भांडी, छान दिसतात ना लावल्यावरती. बकेट भरली, आता मी नळ बंद करते. तर चला, भाजीला मी बनवणार आहे मोड आलेले मूग. तर हे मूग आधी काय करायचे, थोडंसं पाण्यातून मी काढून घेते आणि ते पाणी वतणार आहे, म्हणजे जे काय घाण असते ते जाते. तिथे मी तुम्हाला दाखवलं भाजीसाठी मी काय घेतले, कांदा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर. चला, हे मूग ठेवलं, थोडीसं त्याला गरम करायचं. झालं गरम. बघा हे पाणी किती घाण आहे. आता हे पाणी मी ओतून देणार आहे, त्याच्यानंतर ना भाजी बनवायला घेणार आहे. आता हे असं ताटली लावून ते पाणी मी ओतून दिलं. चला बाजूला फोडणीची तयारी करते. त्याच्या आधी मी कुकर लावून घेते. एका डब्यामध्ये भात लावते आणि एका डब्यामध्ये ते मूग लावते आणि एकीकडे मी फोडणीची तयारी करते. म्हणजे इकडे कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत तिकडं माझं फोडणी होते. आता बघा, फोडणीसाठी इथे मी तेल टाकलं, मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरे घालते. भरपूर लसूण कट करून घातला. त्यानंतर कढीपत्ता आता ॲड करते याच्यामध्ये. अरे वा. आता चला सगळा कांदा घालून घेते. मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर आपला फ्राय होऊन जाईल. आता गॅस बारीक करते आणि चला दोन्ही गॅस भिजेत, मग तोपर्यंत दुसरं काम करते. कपडे भिजवायचे बरोबर. पावडर नव्हती, पावडर भरली बरणीमध्ये. इथे माझा कपडे भिजूस्तोवर इथे माझा कुकरला शिट्ट्या पण झाल्या, इकडे कांदा पण फ्राय झाला. आता हळद ॲड केली, कांदा लसूण मसाला ॲड करते, हे मिक्स करते. त्यानंतर मी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे, ती पण याच्यामध्ये मी घालून घेते. कोथिंबीर पण मस्त हलवून घेते याच्यामध्ये. सिंपल भाजी पण करून पहा, झटकीपट होते आणि सकाळच्या नाश्त्याला चपातीसोबत खायला एकदम परफेक्ट भाजी. बघा कुकरला भात किती छान झालेला आहे. आता याला लगेच झाकण ठेवून देते, म्हणजे भात कडक होणार नाही. मूग पण शिजले माझे, मऊ मऊ मस्त एकदम. आता याच्यामध्ये ॲड करते. मिक्स केल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये भाजी झाली की मग बारीक चिरलेली कोथिंबीर थोडी वरून ॲड करायची. झाली की नाही नाश्त्यासाठी मस्त मोड आलेल्या मुगाची भाजी चपातीसोबत खायला. तर चला, आता इथे तर माझी भाजी तर झाली. आता मी पीठ मळून घेते. पीठही माझं मळून झालेलं आहे. भूक लागलं तर बघा, धुणं ठेवलं. पहिल्यांदा चपात्या करायला घेतल्या. रविवार असल्यामुळे उशिरा उठले सगळे, मग त्यामुळं गरम गरम सगळ्यांना वाढलं. मी स्वयंपाक करत होते, सगळ्यांनी गरम गरम खाऊन घेतले. भाजी, चपाती, भात. इथे चपात्या पण माझ्या मी पूर्ण चपात्या करून घेतल्या. चपाती शेकायची पद्धत बघा कशी असते. तुम्ही असं सबंध चपाती नाही शेकायची, मग ती कुठे कुठे कच्ची राहते. थोडीशी चपाती शेकली ना, तेल लावून झालं दोन्ही बाजूंना की अशी उलटण्याच्यामध्ये धरायची. थांबा मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने उलटण्याच्यामध्ये धरून दोन्ही बाजू शेकून घ्यायच्या हलक्या हलक्या हाताने. म्हणजे कसं कडा पण शेकल्या जातात, नाहीतर ते कडा कच्च्या राहिल्या ना मग ते चपाती खायला मग भारी नाही वाटत. आमच्या घरात तर तशा चपात्या कोणी खातच नाही. चपाती कशी पूर्ण सगळीकडून शेकलेली सगळ्यांना तशी आवडते, तशीच सवय आम्हाला. अशा उलटी पालटी करत बघा चपाती सगळीकडून शेकल्या जाते. कोण म्हणाल का चपाती इथे कच्ची तिथे नाही. स्वयंपाक झाल्यावर लगेच गॅस वटा क्लीन करून घेतला. आता प्रश्न राहिला भांड्यांचा, तोही क्लीन करते मी. भांडी क्लीन करते. कसा ब्लॉग वाटला नक्की सांगा. बाय.